सत्तेत आहेत इतर कोणतेही सत्ताधारी नेते म्हटले ओबीसी तेवढे आक्रमकपणे पुढे येत नाही जेवढे तुम्ही पुढे येतात. त्याला तो प्रश्न जो आहे तो माझ्यासाठी नाही आहे, त्याचं उत्तर इतरांनी द्यायचं आहे. काय आक्रमकपणे पुढे येत नाहीत, काय कुठलं प्रेशर त्यांच्यावर आहे त्यांना तुम्ही विचारा, मला काय माहिती. मी तर आपलं तयार आहे बाबा, काय असेल ते मी हे सगळं आहे बोलतोय, 35 वर्ष लढतोय, काय व्हायचं असेल ते होईल माझं. साहेब बाबासाहेब पाटील जे आहे सहकार मंत्री त्यांनी असं म्हटलंय की लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, कर्जमाफी होऊन शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय असं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हटले. वादग्रस्त विधान त्यांनी केले. आता त्याला जे आमचे नेते आहेत त्याचं चुकीचं विधान आहे, म्हणजे आहेच ते, असं नाद लागणं वगैरे बोलणं. आता अजितदादा त्याच्यात लक्ष घालतील ना, अजितदादांचं सगळ्यांकडे लक्ष असतं, कोण काय बोलतात कोण काय बोलतात ते बोलतील त्यांना. लक्ष्मण हाकेंचं असं म्हणणं आहे की विखे पाटील म्हणजे गोगलगाय पोटकपाय आहे, विखे पाटील म्हणजे गोगलगाय पोटकपाय असं लक्ष्मण हाके म्हणतात, तर यापुढे ओबीसी समाजाने त्यांना मतदान करू नये असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी. आता हाके बोलला काय नाही बोलला काय, आता हेच होणार आहे ना पुढे. मी आता मगाशी जे सांगितलं की सगळ्या ओबीसीच्या मनामध्ये जो एक प्रकारचा संदेह निर्माण होतो आहे, हा आमच्या मंत्रिमंडळाच्या बाबतीमध्ये, आमच्या सरकारच्या बाबतीमध्ये, त्या पक्षांच्या बाबतीमध्ये, आता ते आम्ही किती काही सांगितलं आणि नाही सांगितलं तरी काय होणार आहे, ते जे आहे समजणे वालों को इशारा काफी आहे. साहेब 17 तारखेला मोर्चा परत होणार आहे, जो मागे रद्द करण्यात आला होता, की हा मोर्चा कसा असणार आहे, कोण कोण सहभागी असणार, हा मोर्चा नक्की कसा असं आहे की हा मोर्चा जो आहे हा महात्मा फुले समता परिषदेने आयोजित केलेला सकल ओबीसी समाजाचा मोर्चा आहे. तिथे सर्वच संघटनांनी यावं अशी अपेक्षा आहे. परंतु एक तेही आहे की किती संघटनाच्या किती लोकांना भाषणं करायला आम्ही द्यायची, आमच्या संघटना एवढ्या सगळ्या 374, आणि त्याच्यामध्ये रात्रभर चालेल भाषणं तरी संपणार नाही मीटिंग. तर त्याच्यावर मात्र जे आहे नियंत्रण राहील. आणि दुसरं आमचं म्हणणं एकच आहे की आमच्या ह्या सभेमध्ये आम्ही मराठा समाजाला टार्गेट करत नाही, केलेलं नाही आतापर्यंत. मराठा समाज आमचा शत्रू नाही. हा सोकॉल्ड जो नेता उगवलेला आहे मध्येच, त्याला सांगितल्याप्रमाणे वाळूवाले दारूवाले दादा लोकांचा, ते तो जे काही करतो आहे त्याच्या विरोधात तो सुद्धा आम्हाला बोलला नसता तर आम्ही त्याच्या वाटेलाच गेलो नसतो. आम्ही आपलं हायकोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये लढत बसलो असतो, आम्ही बोललोच नसतो त्याच्या विरुद्ध काय. आता सारखं सारखं रोज 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 कधी मला बोलेल, कधी मुख्यमंत्र्यांना बोलेल. आता त्या दिवशी तो काय आपलं राहुल गांधींना बोलला, दिल्लीचा लाल्या काहीतरी, अरे कोण तू,